नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत शिवलीलामृत पारायण का करावे आणि त्याचे महत्त्व आणि शिवलीलामृत पारायणाची पद्धत कोणती आहे आणि ते कसे करावे याबाबत जाणून घेणार आहोत. आता श्रावण महिना चालू झाला आहे. श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात. याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी व त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आणि आपले दुःख, रोग, चिंता, अडचणी दूर व्हाव्यात यासाठी पुराणामध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे. या श्रावण महिन्याच्या सुरुवातीला प्रत्येक भाविक भक्तगण भगवान शंकराची मनोभावे पूजा करत असतो. तर या शिवलीलामृत पोथीचे पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्वकाळात हे पारायण कसे करावे हे आपण आता जाणून घेणार आहोत. शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे. याचा वेद आणि पुराणात उल्लेख सापडतो. मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख, संकटे असतातच. याच दुःख आणि संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी व आपले जीवन सार्थकी व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि यासाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे असे संत महात्मे सांगतात. या शिवलीलामृत पोथीच्या 15 अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळतात. प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि यासोबत हे पारायण कशा प्रकारे करावे हे आपण जाणून घेणार आहोत. भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे. शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते. तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे शालन होऊन जीवनाला सन्मार्गाची दिशा मिळते. चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते. पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल. सहाव्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल, त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल. सातव्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल. आठव्या अध्यायातून संकटे, शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल. नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल. 10वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल. 11व्या अध्यायाच्या पठणाने अपमृत्यू टळेल, हितशत्रूंचे बळ कमी होईल, प्रतिष्ठा, मान सन्मान वाढेल. 12व्या अध्यायाच्या पठणाने आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल. परिवारातील भूत पिशाची बाधा नष्ट होईल. 13व्या अध्यायाच्या पठणाने अध्यात्माची गोडी लागेल, अडकलेली कामे मार्गी लागतील. 14व्या अध्यायाच्या पठणाने गुरुकृपा लाभेल, याचसोबत विद्येची प्राप्ती होईल. शिवलीलामृत पोथीतील 15वा अध्याय हा कथेचा सार आहे. या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल. तर हे शिवलीलामृत पारायण कसे करावे? कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन
किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर 11 बेलाची पाने पिंडीवर व्हावी व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून जीवनात शांती, समाधान, आनंद आणि आपल्या मनातील मनोकामना बोलून ती प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे. तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व मंदिरात किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथीचे वाचन करावे. त्यावेळी शुचिर्भूत असावे. शिवलीलामृत पोथी पारायणाचे वार कसे ठरवावे? सोमवारी अध्याय 1 आणि 2 याचे पठण करावे. मंगळवारी अध्याय 3 आणि 4, बुधवारी अध्याय 5 आणि 6, गुरुवारी अध्याय 7 आणि 8, शुक्रवारी अध्याय 9 आणि 10, शनिवारी अध्याय 11 आणि 12 आणि रविवारी अध्याय 13, 14 आणि 15 यांचे पठण करावे. पारायण करताना दिवा मात्र तेवत ठेवावा. पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी. शिवभक्त ब्राह्मण किंवा एखाद्या साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे. तसेच गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी. पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल, इतरांनाही ती ऐकावी. ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर भगवान शिवशंकराचा महामंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा किंवा शक्य झाल्यास रोज जप करावा. तर असे होते शिवलीलामृत पोथी पारायणाचे महत्त्व आणि त्यापासून आपल्याला काय फळ मिळते. श्री स्वामी समर्थ.